नमस्कार मित्रांनो, आजची व्हिडिओ आपली खास होणार आहे. आता पनवेलवरून 3:50 गोरखपूर एक्सप्रेस आपण पकडलेली आहे. ती नाशिक रोडला 7:15 थांबते. तर आपण पनवेल नाशिक रोड हा प्रवास लोकल ट्रेनने करणार आहोत, गोरखपूर एक्सप्रेसने. आम्ही पनवेलवरून गोरखपूर एक्सप्रेस पकडली आणि नाशिक आलेला आहे. खूप क्राऊड आहे, गर्दी आहे. तर आम्ही पोहोचलेलो होतो नाशिकला. अशा प्रकारे मित्रांनो आम्ही पोचलो आता नाशिक रोडला. आणि ही ट्रेन आहे आता जाईल गोरखपूरला. 50 मिनिटांनी आपण पनवेलवरून ही गाडी गोरखपूर एक्सप्रेस पकडलेली आणि बरोबर आता 7:15ला बरोबर नाशिक रोडला आपल्याला बरोबर ट्रेननी सोडलेल्या आणि थांबलेली आहे. पण प्रवासामध्ये एवढी दगदग आणि किचकिच होती ना की भयानक होती. म्हणजे जाम गुटखा खाऊन काय घाण बाबा. पण झाला आपला प्रवास थोडक्यात. आता आपण जाऊया देवाच्या दर्शनासाठी जाणार आहोत आणि तिथून पकडणार त्र्यंबकेश्वरसाठी बस. तर बस डेपोजला पण आपण बघणार आहोत. बघा मस्तपैकी मंदिराच्या समोरच तलाव आहे आणि याच्यामध्ये मासे आहेत. रतन मासे मोठे मोठे आहेत ना. हे बघा कसले मोठे मोठे मासे आहेत. ऊन असल्यामुळे नाही दिसेल. आणि हे बघा कसे घाणे आहेत मोठे मोठे माशांचे. किती मोठे मोठे तलाव. कसले मासे आहेत नाही रे का, मोठे मोठे कटले बोलताना ते हातीन वाटते, गोरे मासे. बापरे, हे मोठा, हे एकदम हफ्त आहे तला आहे आणि हे पर्वत आहे. मंदिराच्या समोरच एक तला आहे. मध्ये करताना बघा प्रत्यक्ष मंदिराला शंकराच्या आपण अर्धी पूजा करतो, अर्धा राऊंड मारतो. पण एक त्र्यंबकेश्वर मंदिर आहे असा जिथं आपण पूर्ण मंदिराला कोळसा घालू शकतो, पूर्ण फेरी मारू शकतो. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक मंदिर त्र्यंबकेश्वर. बघा लोक दर्शन करून पाठून येतात आणि गाईला चारा वगैरे घालतात. लोकांचा क्राऊड आहे, लोक जण येतात दर्शनासाठी. हे आपण मंदिराच्या पाठी आहोत. असा हा मंडप वगैरे केलेला आहे. पण आहेत प्रसाद वगैरे आहेत तिथं. हा यांचा रिक्षा स्टँड आहे इथं समोरच. रिक्षा स्टँड आहे हा. बघा मित्रांनो, रिक्षा स्टँड आहे इथं. क्राऊड आहे, भरपूर क्राऊड वाढला आहे. आणि जे आपल्याला यायचं होतं ते समोर रात्री आपल्याला दाखवता आलं नाही. त्र्यंबकेश्वर आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर उत्तर द्वार. आणि तुम्हाला बोललेलो की हे जे आहे प्रवेशद्वार आहे, हे मंदिर आहे. इथे ताई आहे समोर, पेरू वगैरे विकते. हे बघा, तर त्यांच्या म्हणण्यानुसार त्याच्या ब्रह्मगिरी पर्वत आहे. इथं प्रत्यक्षात भगवंतानी जटा आपटली आणि जटा आपटली भगवान शिवाने. आणि तिथं गोदावरीचा उगम झाला. तो बरोबर हे जे आपले ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिर आहे त्याच्यात इथं येतं पाणी. हां, इथं हे जे आहे गोदावरीचं उगम. पुन्हा नाशिकला पंचवटी जे तिथं कुंभमेळ्यासाठी जातात, पंचवटी तिथे एक हे करतो. आणि हे 12 ज्योतिर्लिंग जसं आपण बोलतो सौराष्ट्र सोमनाथ श्री शैले मल्लिकार्जुनम उज्जनीय महाकाल ओंकार ममलेश्वरम परल्या वैद्यनाथंच डाकिन्या भीमशंकरम सेतुबंदेतू रामेशम नागेशम दारुकावने. अशा 12 ज्योतिर्लिंगांपैकी हे जे ज्योतिर्लिंग आहे त्याच्यामध्ये प्रत्येक इथे पिंडी असतात. आणि इथे ना फक्त पिंडीमध्ये आतच्या भागाला अंगठ्याच्या ठसा एवढे देवाचं स्थान आहे. ब्रह्म विष्णू महेश भगवंत आहेत.
त्याची भीती होते, प्रत्यक्षात भगवंत आहे. आणि इथे बघा, आपण जेवढा माहीत आहे तेवढा आपण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू. इथं क्राऊड वाढत चालला आहे. मित्रांनो, सर्व पिंडी आहेत भगवंताचे, शिवाचे, आणि शंख वगैरे आहेत. हे बघा किती सुंदर सुंदर मूर्ती आहेत, शंख वगैरे आहेत भरपूर, घराच्या पूजेसाठी वापरतात. हे रुद्राक्ष आहेत. मस्त आहेत ना. आणि इथे गाय आहे, गाय वगैरे आहे. गाईला चाला घालतात, खायला घालतात गायापाटी. हे बघा, पूजेच्या सर्व वस्तू आहेत तिथं मस्तपैकी. माला तुळशीच्या छानपैकी, भस्म वगैरे इकडे आहे, गंध. हे अशी दुकान आहेत पूजेची, भंडाराची. चाललोय आपण. इथं आल्यानंतर ना मन एकदम संपन्न होते. हे बघा, देवाची मूर्ती आहे सर्व. हे फुलं आहेत आर्टिफिशियल घातली, फोटो वगैरे. लोक भाविक भरपूर येतात. आपण जास्तीत जास्त थोडा जसा जमेल तसं दाखवण्याचा प्रयत्न करणार. जो तो सर्व भाविक येतात. इथं बाजूलाच भाजी मार्केट आहे, फळ मार्केट. कुंभ में आओ, अभी कुंभ आने वाला है अभी। काय आहे बाबा हे? ये एड्रेस अपने आश्रम का है, सीताराम आश्रम इधर है अपना। सीताराम आश्रम. यहाँ गौ सेवा चलती है, साधु सेवा है, भंडारा, गृह निर्माण है, भक्त निवास, संत निवास, यही सेवा चल रही है। तो थोड़ा इसमें कुछ हेल्प करिए, बता दो। ओके ओके. हर हर महादेव. यथाशक्ती कुछ दक्षिणा कुछ। हां, तर आपण मंदिराच्या पाठी आलो आहे. आणि आठच्या बाजूला बघा, इथे बघा मस्तपैकी शंख. हे असे बघण्यासारखं अद्भुत आहे, जे देवाच्या स्थानावरच भेटतं. आणि इथं शंभूचं, शंकराचं सर्व स्थान असल्यामुळे प्रत्यक्षात हे बघा, रुद्राक्षाच्या माला, शंखा बाजूला, शंखा आणि फळी. आणि समोरच आहे महर्षी वाल्मिकी ऋषीमुनींचं मंदिर आहे. वाल्मिकी ऋषीमुनी. ऊन भरपूर आहे, पण आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो. भाविक लोक सगळे येतात. तर मित्रांनो, हे बघा, गोदावरी नदीचं स्थान, ब्रह्मगिरी पर्वताच्या मंदिराच्या खालून हे पर्वत आहे. आणि गोदावरीचं स्थान इथं आहे. उगम उत्पन्न झालेली आहे गोदावरी. बघा, छान आहे एकदम. सकाळी भरपूर लोक इथे स्नान करत होते, अंघोळ करत होते. ज्यांचं वडील वगैरे वारलेले आहेत, पूजा विधी झाल्यानंतर वडील वगैरे वारले ते लोक इथं केस देतात, टकलं करतात. आणि ह्यामध्येच हे करूनशी अंघोळ करूनशी घरी जातात. आणि ज्यांचे वडील वगैरे वारलेत नाही ते लोक जातात हातपाय वगैरे धुवूनशी. छान अशी माहिती प्रत्यक्षात भगवंताची मूर्ती आहे. भगवान शिवशंकराची मूर्ती आहे. समोरच गोदावरी तलाव आहे, नदीचा तिथेच समोरच आहे.
ओम नमः शिवाय, हर हर महादेव शंभो. समोर तिथं मस्तपैकी पाणी भरण्यासाठी ड्रम आहेत, नारळ फुलं, लोक सर्व हातपाय वगैरे धुतात. म्हणजे हां तिथं गोदावरीचं जे स्थान आहे ना, तिथून पाणी भरलं जाते आणि घरी नेतात. कारण उगम हां मावशीला आपण समोर विचारलं, हे गोदावरीचं पाणी आहे आणि हे गंगोत्रीचं आणि हे गंगेचं पाणी बोलतात. ते पाणी भरून घेऊन जातात. आवाज थोडा कमी येईल आपला, पण पुरेपूर माहिती थोडाशी देण्याचा प्रयत्न करतो. हे लोक असे भाविक येतात भरपूर. आपल्याला कुंड तलाव याला बोलतात, कुंड तलाव. बरंच पिंपलाचं झाड आहे. मित्रांनो तुम्ही बघता ही लाईन लागलेली आहे. ही लाईन आहे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिर. तर मित्र आज आपण आलो आहे नाशिक येथे श्री त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्र इथे मंदिर आहे. इथे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर. आता आपण दर्शनासाठी लाईनीत उभे आहोत आणि बघा क्राऊड आहे, भरपूर लोकांचा भरपूर क्राऊड आहे. भक्तजन भरपूर लोक आले तिथे. तर हा तीर्थक्षेत्राचा एक विशेष महत्त्व श्री भगवंताने 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर हे 8वे स्थान शंकराचे आहे. आणि ह्यामध्ये सांगायचं झालं तर प्रत्यक्षात ब्रह्मगिरी पर्वत, जिथे श्री भगवान शंकराने आपले जटा आपटले आणि जटा आपटून तिथे गोदावरीचं स्थान म्हणजे गोदावरीचा उगम ब्रह्मगिरी पर्वताच्या खालून जो निघाला आहे तो कृष्णकुंज येथे पाणी गोदावरी येतं आणि प्रत्यक्षात श्री भगवंताच्या शंकराच्यावरती अभिषेक सतत वाहत असते. आणि ही जी मूर्ती आहे, तर ही जी मूर्ती आहे प्रत्यक्षात आजपर्यंत आपण तुम्ही 12 ज्योतिर्लिंगांपैकी जेवढे शंकराचे मंदिर आहेत तिकडे तुम्ही बघितले असणार की शंकराची पिंडी आहे. पण ह्याचा विशेष एक महत्त्व आहे. की काय महत्त्व आहे तर ही जी पिंडी आहे ती आतमध्येच पिंडी नसून एक गोल असा हे आहे आणि त्याच्या ठसानुसार ब्रह्म, विष्णू आणि महेश यांचं स्थान आहे. दुसरे आपण आजपर्यंत बघितले की शिवाची पिंडी असते तिथे शिव आणि शक्ती यांचं स्थान असतं, पण इथं ब्रह्म, विष्णू आणि महेश त्रिदेवांचा संगम आहे इथे. तर आज आपण 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे आलो आहे. आणि ह्या तीर्थक्षेत्राला एक विशेष महत्त्व आहे. ह्या तीर्थक्षेत्रामध्ये देशातून विदेशातून कानाकोपऱ्यातून इथं भरपूर लोक इथे येतात. भरपूर लोक येतात देवाच्या दर्शनासाठी. तर आपण आज दर्शन घेणार आहोत. भरपूर टाईम लागणार आहे दर्शनाला, तरी पण आज दर्शन घेऊनशी आपण जेवढा कवर करता येईल व्हिडिओमध्ये तेवढा नक्की कवर करू. आणि पुढचे जे आपले क्षेत्र आहेत, जे तीर्थक्षेत्र आहेत ते पण दाखवण्याचा प्रयत्न करू. तर आज घेणार आहोत श्री शंकराचा शंभूचा आपण दर्शन. कहाँ से आए हो? बिहार से. बिहार से. हर हर महादेव. हर हर महादेव. शंभो शंभू शंभू हर हर महादेव. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमः. चेतवन रामेश्वर नमः. चेतवन रामेश्वर कैलाश श्री उज्जैन कालेश्वर श्री शैले मल्लिकार्जुन. ऐसा है ना, सौराष्ट्र सोमनाथंच श्री शैले मल्लिकार्जुन मोजनीया महाकार ओंकार ममलेश्वरम वरल्या वैद्यनाथंच डाकिना भीमशंकर सेतुवंदेतु नागेशम दारुकावने वाराणस्यातो विश्वेश त्र्यंबक गौतमी तटे. बरोबर. हर हर महादेव. शंभो. CCTVमध्ये जे बघतोय आपण देवाच्या पूजेसाठी बसलाय. 5 मिनिट बसली आहे. प्रत्यक्षात भगवंताचं
पूजा करतोय. CCTV मध्ये आपल्याला दर्शन दिसलेलं आहे देवाचं. इथं लाईन आहे. मित्रांनो बघा भरपूर लाईन आहे इथं, क्राऊड आहे एकदम. आणि ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. जेव्हा येतो आपण इथं दर्शनाला तेव्हा शक्यतो महामृत्युंजय मंत्र पण बोलायचं. शक्यतो देवाच्या दरबारामध्ये आल्यानंतर आपण शक्यतो आपण नामस्मरण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि जास्तीत जास्त इथं बघायला गेलं तर ब्रह्म विष्णू महेश यांचं पण स्थान असल्यामुळे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः याचा पण जप करू शकतो. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. फायनली बघा आता आपल्याला देवाचं दर्शन भेटणार. खूप क्राऊड आहे. ओम नमो पार्वती हर हर महादेव. चलो चलो. ओम नमः शिवाय. ओम नमो. ठीक आहे. झाला आता टाईम 10-12 जायचा. देवाच्या दर्शनासाठी जाम भीड आहे. देवाच्या दर्शनाचा भरपूर भीड आहे. बघा किती लाईन आहे ना. ओम नमो पार्वती पते. ओम नमः शिवाय. त्र्यंबकेश्वर मंदिर शंकराचं शंभूचा अवतार झाला. ब्रह्म विष्णू महेश त्रिमूर्ती संगम दर्शन झालेलं आहे त्र्यंबकेश्वरचं. आणि बघा किती मस्त दृश्य आणि लय भारी दर्शन आमचं त्र्यंबकेश्वरचं झालं आहे. आणि ते तर मित्रांनो आम्ही आलेलो त्र्यंबकेश्वर मंदिर येथे मस्तपैकी देवाचं दर्शन भेटलेलं आहे. आणि ते त्रिशूल आहे. तर त्रिशूल आहे. इथं आल्यानंतर महामृत्युंजय मंत्राचा जप करावे. ओम नमो भगवते वासुदेवाय कृष्णाय वासुदेव. ओम नमः शिवाय. मृत्युंजय मंत्र नक्की बोला. तर मित्रांनो आता आम्ही त्र्यंबकेश्वर नाशिक मंदिराचं देवाचं शंभूचं दर्शन घेतलं आहे. आणि आता आलो आहे स्वामी समर्थ मठामध्ये. स्वामी समर्थ मठामध्ये इथं आरती पण चालू आहे. तर आत्ता घेणार आहोत स्वामींचं दर्शन आणि पुढे बघूया. सांगतो तुम्हाला पुढच्या ह्याच्यामध्ये कुठे जायचं ते. तर बघा स्वामींच्या मठात येतोय आणि मस्तपैकी स्वामींची आरती चालली आहे आणि आपण दर्शनाला चाललो आहे.
श्री स्वामी समर्थ. आज जाणार स्वामींच्या दर्शनासाठी. हे असा परिसर आहे स्वामींच्या मंदिराचा. इथून आपण आलोय ते निवासस्थान आहे. इथून बंद आहे. मंदिराच्या परिसरात असे गोशाला वगैरे आहे. कृष्ण गोशाला असा परिसर आहे स्वामींचा. आणि आपण जाणार आहोत स्वामींच्या दर्शनासाठी. तर मित्रांनो, संध्याकाळचा टाईम आणि आपण त्र्यंबकेश्वर नाशिकवरून आलो आहे. शंभूचं दर्शन घेऊन आता आलो आहे श्री स्वामी समर्थ नाशिक मठामध्ये. चांगलं दर्शन भेटलं. गेल्या टायमाला आपला 5-7 तास लागले नाही. 2024 कुठला महिना? 13 मे 2024ला आम्ही त्र्यंबकेश्वरला आलेलो. गजानन महाराजांच्या मठामध्ये गेलेलो आणि तिथं मस्तपैकी जेवण वगैरे करून मस्त दर्शन घेतलं. आता त्र्यंबकेश्वर महाराजांचं 2026ला दर्शन घेतलं आहे. मस्तपैकी पूजा वगैरे मस्तपैकी देवाचे दर्शन घेतलं आणि आता आलो स्वामी समर्थाचे मठ. 1 किलोमीटर अंतरावरच आहे. रिक्षावाला 100 रुपये घेतो. 2 माणसांचे 100 घेतले आणि आपण आता स्वामींच्या मठात जाणार आहोत. आरती चालली. हे असं तलाव आहे आणि मस्तपैकी असं पाय धुवून जायचं स्वामींच्या दर्शनासाठी. आणि हा एंट्री आहे स्वामींच्या मठाची. समोर स्वामी दिसतात आपल्याला. आरती चालू आहे गोशालाची. एंट्रीला स्वामींच्या हत्ती आहेत. असे हत्ती आहेत. हां स्वामी. स्वामींच्या मठात आलो आहे आणि स्वामींचं दर्शन घेतलं आहे मस्तपैकी. आज नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे स्वामींचं मठ आहे. तिथं आलो आहे आणि मस्तपैकी स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं आहे. श्री स्वामी समर्थ. 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 प्रकारे मस्तपैकी आपल्याला स्वामींच्या मठामध्ये स्वामींची आरती भेटली आणि दर्शन झालेलं आहे.